आनंद गीतेमध्ये तो मोक्ष अधिकारी जाना, तो भजे आनंद राणा, नामावर ज्याची वासना तो जीव मुच्छते, नामाची विसंबुने क्षणभरी, उदका मागे उदक वाहे परी, तैसे नाम स्मरावे. हा विचार आनंद गीतेमध्ये स्वतः भगवान दत्त महाराजांनी दलागम राजांना सांगितला. त्या आपल्याला कधी विचार करता येईल. सर्वसाधारणपणे या ठिकाणी बापूजी पाटलांनी या तत्वज्ञानाला सोपं केलं. त्यामध्ये प्रपंचिक जीवामध्ये असून प्रपंच करणाऱ्या जीवाला मोक्ष प्राप्तीपर्यंत कसं जाता येतं याच्याकरताही विशिष्ट साधनं त्या ठिकाणी बापूजी पाटलांनी सांगितलेले आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण जीवाकरता उपदेश करताना त्यांनी असं सांगितलं की प्रपंच परमार्थ साधितील दोन्ही तयाचे निर्वाणी सुख होय. निर्वाणीचं सुख म्हणजे मोक्ष. प्रपंच आणि परमार्थ हे करतील दोन्ही असं म्हटलं नाही, साधितील दोन्ही हा शब्द आहे. बरेच जण त्याचा सर्वसामान्य रीतीने अर्थ लावतात. तशी संतांची विचारश्रेणी तितकी सूक्ष्मतेच्या दृष्टीने केलेली असते, तितकी हलक्या दर्जाने घेता येत नाही. म्हणून बापूजी पाटलांनी आपल्या आनंद पाठामध्ये जो काही विचार केलेला तो विचार अतिशय सूक्ष्मतेनं घेणं गरजेचं आहे. बापूजी पाटील म्हणाले, आनंद देव दत्त स्मरा सदोदित त्याच्या भगवंत जवळी उभा, मग काय येऊने सुखाचा संसार भुक्ती मुक्ती द्वारी ओळंगती. त्याकरता अंगी काय असावं लागतं, आचाराचाच विचार तिथं मांडला की दया क्षमा शांती वस्ती निरंतर जाती षडविकार षडरिपू हे आनंद संप्रदाय करता तरी विशेषत्वाने अनुकरण करण्याजोग्या आहेत, अनुसरण करण्याजोग्या गोष्टी आहेत. आणि हे आपल्या जीवनाचं अनुशासन असलं पाहिजे. जोपर्यंत संत विचार आपल्या जीवनामध्ये अनुशासनाच्या स्वरूपामध्ये येत नाहीत तोपर्यंत मायबापा हो सज्जना हो आपल्याला खऱ्या अर्थाचा आनंद संप्रदाय कळाला म्हणता येत नाही. कारण आनंद संप्रदाय हा नुसता बोलून दाखवण्यापुरता संप्रदाय नाही. हा संप्रदाय पूर्वक नियमानं सदाचाराची वर्तवणूक ठेवणं याला म्हणतात आनंदाचा. आणि म्हणून मायबापा हो सज्जना हो आपल्याला त्या गोष्टीवर बारीक चिंतन करणं गरजेचं आहे. आणि त्या गोष्टीवर अतिशय सूक्ष्मतेनं देवदत्त परिवार कार्यरत आहे. आपापल्या जागेहून सुद्धा ज्ञानाची देवाणघेवाण सोशल मीडियाच्या माध्यमातून होते. त्याचं खूप गौरव आहे, आनंद आहे. आता आम्हाला कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळं कार्यक्रमामुळे आम्ही गेलेच आहोत, तरी सेवा मिळते हे सौभाग्य आहे. भगवान दत्त महाराज दलागन राजाला सांगतात, राजा मोक्ष पाहिजे असेल तर काय करणं आवश्यक आहे. खर तर हा मोक्ष मार्ग हा सूक्ष्म मार्ग, हा जागतिक लेवलचा मार्ग नाही, हा जनरल लेवलचा मार्ग नाही, हा किंवा प्रसिद्धीचा मार्ग नाही. वास्तविक पाहायला गेलं तर हा सूक्ष्म मार्ग आहे. जसं घरच्या माणसालाच माहिती असते की आपल्या घरातली वस्तू कुठे ठेवलेली आहे आणि त्यातल्या त्यात पैसा कुठे ठेवलेला आहे, हे फक्त आणि फक्त घरातल्या महत्वाच्या माणसाला माहिती असते. घरातल्या सगळ्या माहिती लोकांना माहिती नसते. महाराज जिथं महत्वाची सोनं नाणं पैसा ठेवलेला असतो त्याचा रस्ता त्याचा मार्ग त्या घरातल्या मुख्य कारभाऱ्यांना माहिती असते. हे कसं हा जो आनंद मार्ग आहे हा आनंद मार्ग फार कमी मंडळींना माहिती असतो आणि हा जास्तींना माहिती नसतो. प्रसिद्धीचा मार्ग नाही, म्हणून हा कठीण मार्ग आहे. त्याच्याकरता असं सांगितलं जातं, सूक्ष्म गुरुमार्ग गुरुमार्ग लावा लक्ष दुर्ग हाती घेऊन ज्ञान खर्ग
42 स्वर्ग सूक्ष्म मार्ग. हा 42 स्वर्ग काय आहे, 42 स्वर्गाचा आणि मोक्षाचा संबंध कसा लावता येईल, या गोष्टीने आपल्याला विचार करता येईल. तर मोक्षाचे मुख्य साधन किंवा मोक्ष प्राप्तीचे मुख्य साधन यावर आपण विचार करू. मोक्ष प्राप्तीचं मुख्य साधन आहे नाम. कारण बाळगिरी स्वामी महाराज बापूजी उपदेश म्हणतात, बाळगिरी स्वामी म्हणे बापूजी निष्काम होऊन आनंद नाम स्मरे वेदी. निष्काम होऊन आनंदाचं स्मरण करणं गरजेचं आहे. हा मोक्षाचा मार्ग. जीव हा वास्तविक मोक्षाचा अधिकारी आहे. आनंद पाठामध्ये पहिल्या तारखात सांगितलं, जीवानंदाचा आनंद जीवाचा संबंध मुळीचा विरळा जाणे. विरळा म्हणजे एखादा जाणतो, आणि हा विरळ्याचा मार्ग. त्याकरता आनंदाचा जीव असं म्हटलं की काय सिद्ध झालं, जीव हा मोक्षाचा अधिकारी होण्यास पात्र आहे. जीवाला मोक्ष अधिकार घेण्याकरता कुठल्याच प्रकारचं त्या ठिकाणी बंधन नाही. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जीव हा मोक्ष मार्गाकडे न जाता जीव हा बंधनाकडे जातो. मायेच्या अंतर्गत असलेल्या अनेक प्रकारच्या दुर्बुद्धीकडे वळतो, मोहाकडे वळतो, भ्रांतीकडे वळतो. म्हणून आपल्या आनंदाच्या आरतीमध्ये म्हणतो आपण, भ्रांतीची पडळ. हा भ्रांतीचा पडळ जो आहे, हा माणसाला वास्तवाची जाणीव होऊ देत नाही. म्हणून आपल्याला त्या गोष्टीनं काय विचार करता येईल, नाम सार आहे सगळं संतांनी सांगितलंय. नाम बोलता वेदचार निरंतर प्रेम दे मना. आता यातला बघा, नाम सार आहे त्याच्यावर वेदांनी सांगितलंय. अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, बोलताती वेद चारच्या पुढं. चार वेद काय बोलतात, याला जरी महात्म्य कमी दिलं, पण संत शब्द महत्वाचा. कारण संत गातात का, सर्वज्ञ असलेले संत म्हणजे त्यात मध्ये काहीतरी विशेषता असते, काहीतरी विशेषता आहे. संत कधीही विनाकारण गोष्टीमध्ये वेळ घालवत नाहीत. नामाच्या चर्चेमध्ये ते व्यस्त राहतात. नामच घेती अशान कशाची, असा तिथं विचार आहे. मग नामाशिवाय इतर कुठल्याच प्रकारच्या गोष्टी होत नाहीत महाराज, कुठल्याच गोष्टी होत नाहीत. नाम हे सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, भव सिंधू उतरी पार. तशा शास्त्राने अनेक साधना सांगितल्यात की, एकच साधना नाही, बहुविध साधना आहेत. पण बहु साधनाच्या केल्या खटपटा, अनेक साधना, पण सगळ्या साधना या माणसाला मुख्य मोक्ष मार्गाकडे नेतातच हे मात्र नाही. कारण बऱ्याच साधना माणसाला गुंतवतात, बोलवतात. म्हणून मायबापा हो, सज्जना हो, आपल्याला न गुंतवणार, न बंदिस्त करणार, मुक्त करणार साधन कोणतं आहे ते लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही सर्व नामधारक मंडळी आहात, तुम्हाला त्याविषयी जास्त बोलणं मला तर काही रास्त वाटत नाही. पण अनेक बहुविध गोष्टीचा विचार लक्षात घेण्यापेक्षाही नामाच्याच गोष्टीचा विचार घेणं गरजेचं आहे. आनंदगीता काय सांगते की जो आनंद आहे, जो भजे आनंद, आनंदाचं भजन करणं. आनंदाचं भजन होतं कसं, तर तेव्हा दलादन राजाने प्रश्न विचारला, दत्तप्रभू मोक्षदायक आनंदाची पूजा कशी करावी. त्यावेळेस उतरतात, हे दलादना, दलादन ऐक रे वचन, तुझं निरोपितो निज खुन, सावध करी अंत करण आनंद पूजा पंची. निदांतांनी जी पूजा सांगली, त्या पूजेचा आणि ह्या पूजेचा जमीन आसमानचा फरक आहे. बघा, वेदांतांनी कोणती पूजा सांगितली, गंधम पुष्पम तोयम फलम, या सगळ्या प्रकारच्या पूजा सांगितल्या, बहुविध प्रकारच्या.
षोडशोपचारे पूजा, पंचोपचारे, दशोपचारे, पण याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा उपचार नसताना पूजा आहे आणि तिथं दादत महाराज सांगतात म्हणून त्यामध्ये आनंदाची पूजा होते कशी याच्यावर फार सखोल विचार केलेला. सुरुवातीला सांगितलं तो चौसृष्टी विरहित अपरंपार परात्पर ज्योत सगुण निर्गुणातीत त्याची नाव आनंद. शिवा वेगळा भक्त साधूचा जिव्हाळा पुण्याचा निराळा ब्रह्मानंद तो पुन्हा ब्रह्मांडा परता सर्व ठाई ज्याची सत्ता त्याचे आदिर्मी तत्वता तो परात्परानंद रूपरेखा नाही ज्याला आरूप स्वयंभू ब्रह्म देखिला नियंता द्वेता परक शोभिला काय कैसा करेना ऐसा वर्णिला तो निशब्द लागला त्याचा छंद मजला दलादना रे मुख्य वस्तू अगोचर परात्परानंद सागर त्याचा मज आधार राजऋषी आहे मूळ जाण अंतरी मी करतो त्याचे ध्यान नाम रूपात त्याची खूण आनंद आनंद म्हणावे. आनंदाची स्मृतीची आनंद इथून आनंदाची पूजा होती कशी हे सांगितले. आनंदाची तृप्ती कशाने होते, आनंदाची पूजा कशाने होते आणि आनंदाची प्राप्ती कशाने होते. यातलं मुख्य साधन आहे नाम. आनंद आनंद म्हणावे. काय म्हणावं, दुसरं तिसरं काही म्हणू नये म्हणले. का करावा, आनंदाशिवाय रित्ता नाही, आनंदा वाचून रित्ता नाही. ठाव आनंदाचे गाव ठाव नाही. आनंदाचे गाव ठाव का नाही, मायेनं भुली घातली. बद्ध केलं या मायेनं मग सुई घेऊन हाती पण हे मज टाके देती धाव गृहमूर्ती मी येतो काकुलती. आणि या मायेनं बद्ध केलं या जीवाशी काम सुई घेऊन जीवाला बद्ध केलं. बद्ध का केलं, हा जीव मूळ बाजूला धुवा आणि याला पुन्हा इच्छिताची प्राप्ती होणे हे मायेचं म्हणणं आहे. मायेच्या माग जर धावलं तर माया आपल्याला मूळ स्वरूपाची जाणीव होऊ देत नाही. म्हणून आपण भगवंताचे विचार लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. भगवंताचे विचार काय हेच बघू आपण. आपले विचार बाजूला ठेवू, पण भगवान काय म्हणतात, तो पिंडा ब्रह्मांडा परत तो कसा आहे, पिंडा आणि ब्रह्मांडाच्या पलीकडे आहे. मग तो कुठे राहतो, तो उन्मन स्थितीत राहतो. पूर्णानंदीपदी मन हे मुरोनी आठेले किंवा निरालंब स्थिती स्वामी रहिवास तुमचा देव राहतो कुठं, निरालंब. निरालंब जरी सृष्टीचं नाव असलं तरी त्याचा अर्थार्थी भाव जर घेतला तर कसा करता येईल, जिथं कोणाचं आलंबन नाही ते निरालंब, कोणाचा अवलंब नाही तिथं निरालंब. वास्तविक तो स्वयंभ आहे, तो आलंब आहे म्हणून तो निरालंब आहे. तो निरालंब तो भजावा सर्वता, तो निरालंबीचा दाता आहे, तो मोक्षपदाचा दाता, तो भजावा सर्वता. त्याच म्हटलंय जीवाचा धर्म, जीवाचा धर्म सांगितला. पंथ म्हणजे मार्ग आणि ते मार्ग म्हणजे साधना आहे. साधना म्हणजे काय, मग त्यामध्ये साधन सर्वश्रेष्ठ ज्ञान साधन आहे, योग साधन आहे. बहुविध साधनाची चर्चा करून आपल्याला इथे घालण्यापेक्षा मूळ साधनाचा विचार करणं गरजेचं आहे. त्यातला मूळ साधन आहे नाम. नामा प्रत्ये तत्व नाही रे अन्यथा, ज्ञानेश्वर महाराजांनी बोललेलं आहे. आणि सर्व संतांचं एका बाबतीनं मत आहे ते म्हणजे नाम. नामाची विन्मुख तो नर पापिया. नाम जर सोडलं सगळं नाम शाश्वत आहे. त्यात सगुण नाम आहे. वास्तविक भगवान गुण असला पण नाम सगुण आहे. नाम आपण घेऊ शकतो, नामाने उद्धार होतो.
तरले तर ते हा भरवसा नामधारकाचा ठसा. मोक्ष 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 जे म्हणतो आपण तो काय वास्तविक नामी असलेला परमात्मा नामरूप होऊन नामधारकाच्या हृदयामध्ये राहतो. आणि एकदा नामरूपाची नाम्याची साधन साधनते किंवा एकरूपता होते त्याला मोक्ष म्हणतात. म्हणजे तिथं देव देव राहत नाही, भक्त भक्त राहत नाही, त्यातल्या साधना साधन राहत नाही, एक होतात. एकी एकपणा त्याला म्हणतो आपण. तुझा ठाव समूळ पुसला माझा मी एकला, संगे नाही कोणी मधला. मधला मी नित्य पाहतो. तर अवस्था कोणती राहिली? मी तो पणाची राहिली. तो म्हणणारा भगवान राहिला नाही, मी म्हणणारा भक्त राहिलाय. देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न, अवघा देवची झाला पाहिजे म्हणून अवघा देवच झाला. म्हणजे देवरूपता भक्त रूपता ही एक रूप झाली. तिथं तुझा भाव राहिला नाही. तुझा भाव राहिला की देव आला की भक्त आला, भक्त आला की दुरावा पण आलं, तुझे पण आलं. पण तुझे पण राहिलं काय? नाही राहिलं. बोलण्याकरता सोपं आहे, आपल्या जीवनामध्ये उतरवता येते का? ते सोपं आहे का? हे महत्वाचा मुद्दा आहे. मग त्याच्यावर विचार करता येतो. नाम जे आहे अखंड जप करणं हे मात्र किती सोपं आहे सांगा. याला काही फार कठीणता नाही, फार सायास करावा लागत नाही. बापूजी पाटलांनी सांगितलेलं, मोठा लहान थोर नारी आणि नर ब्राह्मण आदी शूद्र जावे वेगी, जिवंत असता मुक्त करी सद्गुरुना इच्छा पुरवितो अनाथाची. जीवाचा उद्धार करावया कृपा राहिला दयाळ चिरायुग. चिरायुग म्हणजे अखंड राहिला कशा करता? जीवाच्या उद्धारा करता. तो उद्धाराचा धनी आपल्याला प्राप्त व्हायचा असं आपल्याला नामस्मरण करावं. साधारण मी प्रपंचातला विषय दृष्टांत म्हणून सांगतो. एखाद्या राजकारण्याचं नाव आपण बार बार घेत असतो तर त्या राजकारण्याला वाटतं की माणूस हा आपला आहे. साधारण एका राजकारणी व्यक्तीला त्याचं नाव घेतलं तर ते आपले काम करायला लागतो. हा तर जगाचा मालक आहे, वाटेल ते करू शकतो ना. जगत त्रजिले देणे, त्याची काय पडेल होणे. जगत ज्याने निर्माण केलं तिथं कशाचं कमी पडणार आहे. पण आपल्याला याची जाणीव करणं अत्यंत गरजेचं आहे. मानायची माणसं म्हणतात काय होतं नामानं? तरले तर त्या भरवसा नामधारकाचा ठसा. नामानं तरला जीव. म्हणून मोक्षाचं मुख्य साधन त्याच्यावर आपल्याला चर्चा अनेक पद्धतीने करता येईल. साधन काय? प्रश्न आहे. मोक्षाचं मुख्य साधन काय असा प्रश्न आहे. एका वाक्यात होतं मोक्षाचं मुख्य साधन नाम आहे. नाम आहे म्हणजे म्हणायला काही गडबड नाही. कारण नामाची काही मोक्षाचं साधन नाही महाराज. आणि मोक्षातून मुक्ती प्राप्त होऊ शकतात. पण निर्गुण स्वच्छता ज्याला म्हणतात की नामाशिवाय नाही, नामाशिवाय नाही. मग म्हणून नाम हे मोक्ष प्राप्तीच्या मुख्य साधनामध्ये नामाशिवाय दुसरा कशाचा विचार करताच येत नाही. कारण संतांनी या गोष्टीवर अनेक मत केली नाहीत. मोक्ष पाहिजे, देव पाहिजे, इच्छित नाम्याची प्राप्ती पाहिजे तर त्याचं नामाची पण पाहिजे. म्हणून अखंड नाम ते कसं जपावं त्याकरता आनंद गीतेनं खूप सांगितलंय. मस्त कधी कधी कोणतं नाम जपावं, कशा करी उठावं हे सगळं सांगितलं. हे नामाच्या साधन आहे. पण यापेक्षा सोपं साधन सांगितलं तरी खाता पिता घेता घेता आनंद होता. आनंद निवडी आनंद विजयी बापूजी सद्भावे अनुसरला. म्हणजे माझं म्हणे तर आम्ही आनंद भरून पाहायचे.
बाकी सगळे बापूजी अंतर्यामी अंतर्यामी आत आणि बाहेर तर आपोआप सगळ्या गोष्टी साध्य होतात. मोक्ष काय हे कळतं. आता बघा जगामध्ये 4 प्रकारच्या मुक्ती. तर वेदांताने त्या गोष्टीचा पुरस्कार केला. त्यातली पहिली मुक्ती आहे सलोकता, त्याला सालोक्य म्हणतात. पुन्हा त्यानंतर स्वरूपता, समीपता आणि सायुज्यता. त्या 4 मुक्त्या वेदांतांनी पुरस्कृत केलेल्या आहेत. त्या 4 मुक्त्या कालांतराने नाश पावतात. त्यांच्या करता वेदांतात पुराणामध्ये खूप विचार आहेत. जो जय विजय सलोकता प्राप्त केलेला विष्णूची सलोकता प्राप्त केलेले विजय द्वारपाल म्हणून काम करायचे. पण या दोघांना पुन्हा अधोगती झाली ना. रावण यावंच लागलं म्हणजे अधोगती झाली काय नाही, पुन्हा अधोगती म्हणजे तिथं पदच्युतपणा आलाच. म्हणजे तिथं सायुज्यता सलोकता पण घडलं. स्वरूपतेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पुन्हा पुनरुत्ती यावं लागतं स्वरूपता प्राप्त केल्यावर. कारण वास्तविक ज्याची स्वरूपता प्राप्त झाली तोच देव नाटकाच्या काळात संपवतो. मग राहते कुठली स्वरूपता, राहते कुठली सलोकता, राहते कुठली समीपता. समीप म्हणजे जवळ राहणं. जवळ राहत असताना सुद्धा तिथून पदच्युत व्हावं लागतं. लक्ष्मी सुद्धा पदच्युत झालीच ना विष्णुदेवाच्या, पार्वती पदच्युत झालीच ना. मग हे असं का होतं? म्हणजे ही मुक्ती नसून एक रूपक मुक्तीच आहे, पण वास्तविक सायुज्यता आहे. सायुज्यता कोणती? ज्या नामी स्वरूप, नामीचं नामस्मरण आपण करतो. नामी म्हणजे देव. ज्या देवाचं आपण स्मरण करतो ते देवाचं समरूपता प्राप्त होणं किंवा आयु प्राप्त होणं, एक रूप होणं. एक रूप कधीपर्यंत? जोपर्यंत तो देव आपल्या पदावर आहे तोपर्यंत. जग तर सगळं स्वर्गाच्या अपेक्षेनं धावायले. पण ज्ञानेश्वर महाराजांनी याचं खंडन केलेलंच आहे. जो पुण्याची पावती सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. शतमख केली अशी पावे इंद्रपदाची राशी, पण पुण्य सरडी अशी ती माघारे पुनरुपी कर्म होई म्हटलंय. मग मला सांगा, अनंत बहुविध प्रकारचे पुण्य कर्म करून स्वर्गाची प्राप्ती होत असत, चिरकाल राहणार आहे? नाही. ते सुद्धा खंड स्वरूपच आहे, ते सुद्धा अनित्य आहे. म्हणून आपल्याला नित्याची प्राप्ती कसं करता येते याच्या करता आपल्याला दैवताचा संग त्यागावा लागतो. मग दैवताचा संग त्यागावा लागतो म्हटलं की महत्वाचा मुद्दा येते, कसा त्यागावा? तर दैवता ह्या शुद्ध श्रेणीच्या देवता असतात. त्यांच्याकडे कार्य दिलं असतं, त्यांना कार्य दिलेले आहे सृष्टीमध्ये. म्हणजे कार्य ते करतात, पण ते भक्तीचे अधिकारी नाही किंवा ते साधकांची भक्ती घेऊ शकतात इतका अधिकार नाही. पण शेवटी ज्याचा त्याला कशाची तरी अपेक्षा राहते म्हणून ते आपल्या भक्ताला काहीतरी दिल्यासारखं करतात, त्याला सुख दिल्यासारखं करतात आणि त्याला बोलतात. पण मूळ त्यांच्याकडून ते काम होईल नाही सांगता येणार. म्हणून भक्ती कोणाची करावी? देवाची भक्ती करावी. पण इतर देवताचा अपमान करू नये. कारण अपमान कोणाचा करू नको, जगाला धोका देऊ नको असं म्हटलंय. कोणाचा अपमान होऊ नये, कोणाचं मन दुखू नये. कारण आपल्या सृष्टीने, या भगवंताने सृष्टी निर्माण केलेली आहे. त्याची सर्व लेकरे, प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी. म्हणून कधी आपल्याकडून कोण्याही जीवाचा नगडो मच्छर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे कधी आपल्याकडून वाईट लेखल्या जाऊ नये. पण
जसं एखादी पतिव्रता नारी आपल्या पतीशिवाय अनेकाची इच्छा करीत नाही, स्वप्नात आणत नाही, आणि पण सगळ्याशी सामंजस्यानं समतोल साधते, तसं समतोल साधून आपल्याला परमार्गाचा ग्राही कोण राहायचं आहे. कारण जसं आपल्याला जीवाचा धर्म जोपासायचा आहे, तसं देहाचा धर्म सुद्धा आपल्याला जोपासावा लागतो. देहधर्म आहे कसा आहे, देहधर्म आहे. कारण देहधर्म जोपासायचे आत्मधर्म जोपासता येत नाही महाराज. बघा, आपण देहात आलेले धर्मच नाही जोपासलं तर आपण भक्ती साधनाकडे जाऊ कसं? त्याकरता देहधर्म सुद्धा कळणं गरजेचं आहे. देहधर्म म्हणजे आचरण, दुसरं काय आपल्याला मुद्दा ते बघायचं आहे पुढे की आपल्याला आचरण काय करावं लागणार आहे मोक्ष प्राप्ती करायला. तर फार सूक्ष्म विचार आहे. आनंद गीता सांगते, पुरुष बघितल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये आनंद व्हावा. आनंद किती व्हावा? देवाला भेटल्यावर जितका आनंद आपल्याला होत असतो, गुरुला भेटल्यावर आपल्याला जितका आनंद होत असतो, तितका आनंद नावाचा पुरुष भेटल्यावर होतो. त्याचा आदर सत्कार करावा. सगळं आनंद गीतेनं सांगितलं, त्याचा आदर सत्कार करावा, त्याचं परिपूर्ण यथेच्छ पद्धतीने पूजन करावं. पण त्याची जागृत विचारिता, दोष लागे त्वरिता सेवा करावी आपल्या हितात. आपणाशी देव जैसा, मग तो वैरी असो, सज्जन असो, बालक असो, लहान असो, मोठा असो, इथं लहान मोठेपणाचा विचार केलेला नाही. इथं फक्त आणि फक्त जीवबंधूचा विचार केलाय. जीव सर्वसारखे, जीव लहान नाही, मोठा नाही. सर्वत्र भगवान एक सारखा व्यापक आहे. म्हणून सर्वस्य चाहम दिसेल न विसतो, सर्वांच्या हृदयामध्ये मी राहतो असा भाव व्यक्त झालाच ना. म्हणून देव सर्वांच्या हृदयात खलवी आपण म्हणतो सर्वा घटी आनंद सर्वाचे सर्वत्र आहे. म्हणून कोणाचाही आपल्याकडून मत्सर होऊ नये, ते फार महत्वाचा मुद्दा आहे. मग तो दुसऱ्या संप्रदायाचा झाला, दुसऱ्या मताचा झाला, दुसऱ्या देवाचा भक्त झाला म्हणून तो आपला विरोधक झाला काय? नाही. त्यामध्ये सुद्धा भगवंताचाच वास आहे, त्यामध्ये सुद्धा परमात्मा विराजमान आहे. तो वेगळ्या साधनामध्ये राहत असेल म्हणून काय तो आपला विरोधक झाला? नाही महाराज. दैवता का आपल्या विरोधक आहेत? नाही. फक्त त्यांचा आपल्या उत्तम नामस्मरणामध्ये व्यत्यय येऊ नये याच्याकरता त्यांना त्यांचं पूजन अर्चन नाही करायचं. वास्तविक पूजा अर्चा सांगितलीच नाही. बहुविध साधनापेक्षा नाम साधन श्रेष्ठ सांगितले. मग या नाम साधनामध्ये नुसतं नामच घेतलं तर चालतं काय असा प्रश्न निर्माण होतो. पण नुसतं नामच कोण घेऊ शकतो? ज्याने आधी आपला देहधर्म सांभाळलाय त्याला नाम घेता येतं. त्याने देहधर्म सांभाळला नाही त्याला कसं काय नाम येईल? आधी देहधर्माची जाणीव करून घ्यावी लागते आणि देहधर्माच्या पलीकडे गेल्यावर आत्मतत्वाची, जीवाच्या धर्माची तिथं जाणीव होत असते. आणि आपण कोण आहोत हे कळणं गरजेचं आहे. आपण कोण आहोत हेच कळालं नाही तर कुठं जायचं आहे ते कसं कळणार आहे? मी कोण आहोत हे कळावं. मग मी कोण आहे हे कळलं त्याला कळतं बाबा आपण कुठून आलो, कुठं जायचं. आलाशी कुठून पुढे कोठे जाशी, विचार मनाशी कान कळे. बापूजी पाटील बोलले आपल्या मनाला विचार आधी कोणता कळावा? आपण आलो कुठून? तर आपण आलो आनंदापासून. आनंदापासून आलो पण येता येता काय झालं? मायेनं याला आपल्या सौंदर्यानं बुलवलं, दाखवला. जीव बोलला, जीव मायेने बुलविला किंवा जीव अविद्यावंत केला. अविद्यावंत म्हणजे अज्ञान केला. जीव अविद्यावंत मूळचा जो जीव होता तिथे हिनं अविद्यावंत केला. सर्वाभूती जन्मना, सर्वत्र जन्माला पण त्याला लागले चतुर्विध मळ शाळा वया आला. पण इथं मळ क्षालन करण्याकरता आल्यानंतर या क्षालनच करावं ना, दुसऱ्या गोष्टीमध्ये बोलू नये. पण काय झालं?
सद्गुरु सोडून माया मोहे विषयाशी बोलला. सद्गुरूला सोडलं. सद्गुरु कोण? महाराज. सोडलं सद्गुरूला आणि मला सोडलं. माया मोहे विषयाशी बोलला. अहम बुद्धी त्याचे स्मरणे कोणत. मला सांगा, दैवत माया कार्यकुशल आहे, कार्य करतायत का त्यांच्या स्मरणा करता थोडेच आहे. स्मरण नाही, पूजन नाही, पण निषेध नाही. हे महत्वाचं लक्षात. निषेध नाही. का निषेध नाही? देवाची लेकर आहेत म्हणून निषेध नाही करायचं. पण पूजन स्मरण मालकाचं करायचं. जो भजे आनंद राहणार. नामाची वासना सुद्धा नामावर असावी. एका ठिकाणी ऐका, थोडं महात्म्याच्या मुखातून ऐकलेली वाणी आहे. वासना जी आहे ना, वासना वाईट आहे म्हणून आपण ऐकलेलं आहे. वासना वाईट आहे. वाईट वासना कोण आवडली? ती वाईट आहे म्हणजे ती वाईटच आहे. ती कोणालाही आवडत नाही. वासना तरी कोणाला आवडत नाही. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. पण वासनेला आवरायचं झालं तर एक उपाय सांगितला. ती वासना शुद्ध करता येते. शुद्ध वासना शुद्ध कशी करायची? जी अनेक मोहमायेच्या विषयामध्ये भ्रमिष्ट झालेली वासना ती देवाकरता भुलून टाकून द्यायची. कार्य तिचं तेच करणार. ती वासना भुलवणारच. मग देवाकरता भुलत काय उभं राहील? भुलणे तर चालूच आहे ना. मग देवाकरता जर आपण वासना केली तर ती वासना शुद्ध होते. आपण म्हणतो की नाही, चंदू सखा पावन घरी आज सुने आपण करू शका. शुद्ध वासना शुद्ध होते ना. किंवा आता मन आहे. मन किती चंचळ आहे. मन चंचळ चपळ. किंवा मन ओढाय उभ्या पिकातलं ढोळ. मन इतकं चंचळ आहे. मनाला करायचं काय? मन थांबतं कुठं? मन थांबतं देवाच्या पायापाशी. मग देवाच्या पायापाशी घालायचं. मनाला आवडणाऱ्या गोष्टीकडे धावतं. ते धावणं तर चालूच आहे मनाचं. देवाच्या जागी त्याला देवाच्या घराचं. वासनाच भोगायची ना. भोगाना वासना. देवाची भोगाना वासना. ती वासना शुद्ध झालेली आहे ना. मग शुद्ध वासना झाल्यानंतर ती वासना आपल्याला मुक्त करते. नामावरी ज्याची वासना. नामावर वासना पाहिजे. नामावर वासना म्हणजे नाम्यावर. नाम्या म्हणजे नामी जो असतो तो. नाम आणि नामी हा भिन्न नसतो. अभिन्न असतो. मग अभिन्न असलेला नामी नाम ते आपल्याला नामरूपतेमध्ये मिळवत. तो जीव मुच्यते. त्याचं जीवत्व संपत. तो वास्तविक आत्मस्वरूपाची परमात्मा स्वरूपात विलीनता होते. याला मोक्ष म्हणतात. आणि या मोक्षाला निर्गुण सायुज्यता म्हणतात. निर्गुण सायुज्यता म्हणजे त्याला कुठल्याही विविध गुणाची बाधा नाही. रजो तमो आणि सत्व. रजतम सत्व गुणात्मक जे मुक्ती आहे तिला सगुण मुक्त्या म्हटल्या जातात. पण ही निर्गुण मुक्ती आहे. 4 प्रकारच्या सगुण मुक्त्या आहेत, जिला आपण सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता म्हणतो. पण निर्गुण सायुज्यता जी आहे ती निर्गुण सायुज्यता खऱ्या अर्थाची मोक्षदायिनी आहे. याचा विचार बघा. एका ठिकाणी मी आपलं राजयोगी असणारे आपले हिराजी महाराज म्हणून एक महान तत्वज्ञानी होऊन गेले. त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये निर्गुण सायुज्यता विषयी फार सुंदर विचार मांडलेला आहे. ते म्हणतात, वैशंपायन ऋषीचा संवाद पैत्र हा. आणि ते जन्मजय राजाने विचारलं होतं प्रश्न. ते महाराज
मुक्ती ह्या 4 प्रकारच्या आहेत असे ऐकले आहे. त्यात निर्गुण सायुज्यतेची प्राप्ती कशी होते असा प्रश्न त्यांनी विचारला. हे पुस्तक आहे. त्यावर निर्गुण सायुज्यतेविषयी वैशंपायन ऋषी म्हणाले, हे राजा जन्मजया, सलोकता, समीपता, स्वरूपता व सायुज्यता अशा 4 मुक्ती आहेत. या 4 मुक्ती माया निर्मित असल्यामुळे त्या प्राप्त झाल्या असतानाही जीवन ब्रह्माच्या यरधारात चुकत नाहीत असं सांगितलंय. 4 मुक्त्या प्राप्त झाल्यावरही जन्म मरणाचं आया बंधन चुकत नाही. पुढे असं लिहिलंय, जसे जैविजे सारूप्य पावले असते विष्णू लोकाला मुकून जन्म मृत्यूच्या तडाख्यात सापडले, मी सांगितल्याप्रमाणेच. त्याप्रमाणे प्रत्येक प्राणी 4 मुक्तींना मुक्त झालेला असला तरी पण जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊ शकत नाही. त्याचा विस्तार मायेमध्ये होतो की महाप्रलयाच्या अंती नाहीसे होत. हे 4 अवस्था, या 4 मुक्तीतल्या अवस्था आहेत. जीवाला लागू आहे, जीवाला. परंतु 5वी मुक्ती मात्र निर्गुण सायुज्यता आहे. त्यामध्ये जीव आत्मा जो आहे कोणत्याही प्रलय काळामध्ये जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये सापडत नाही, कारण तो परमात्म्यात विलीन झालेला असतो. अग्नी ज्याप्रमाणे कांचपाण्याचा नाश करून टाकते त्याचप्रमाणे ब्रह्मविद्या ज्ञान अग्नी देहत्रय जाळून जीवात्म स्वरूपी परमात्म स्वरूपी संलग्नता हे रूप होते. ज्ञान वडवाड अग्नीने देहत्रय जाळून दग्धपट न्यायाने खोटे स्वरूप मात्र दिसते. प्रारंभी कर्माचा नाश झाल्यावर देह धर्म मात्र राहतात, देह धर्म राहतात. परंतु स्थूल देहाचा नाश झाल्यावर जन्म व मृत्यू यापासून प्राणी कायमचा सुटतो. ब्रह्मप्राप्ती झाली तरी इंद्रियाचे विकार ब्रह्मवेत्ते जरी संसारात असले तरी ते संसार लिप्त असत नाही. ब्रह्मविद्या ही अग्निकणाप्रमाणे आहे. अग्नी असला तरी तो तृण जाळून टाकतो. त्याचप्रमाणे ब्रह्मविद्या प्राप्त झाल्यावरती सर्व कर्मे देहत्रय नाश करून शिव ब्रह्म परब्रह्म याची स्थान घालून देते. परब्रह्म स्वरूपी जीव विलीन झाला म्हणजे जन्म मृत्यूच्या तापत्रयातून त्याची सुटका होते. त्या सुटकेला निर्गुण सायुज्यता म्हणतात असं हिराजी महाराजांचं म्हणणं आहे. अतिशय सुंदर असणारा हा एक पुस्तक आहे महाराज. याच्यामध्ये छान प्रकारचं वर्णन, कथा कल्पतरू नावाचं पुस्तक आहे. निर्गुण सायुज्यतेविषयी छान बोललेलं आहे. कारण 4ही मुक्त्या सर्व देव देऊ शकतात. त्यामध्ये मुख्यत्वानं त्रयदेव देऊ शकतात, पण ते टिकवू शकत नाहीत. टिकवण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे नाही, कारण ते सुद्धा काळाच्या ओघामध्ये नष्ट पावतात, नाश होतात. असं पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. सिद्धांताने तर सांगितलंय, पण पुराणाने सुद्धा हे मान्यच केलेलं आहे. म्हणून आपल्याला मूळ मोक्ष प्राप्ती कशी करता येईल, तर मूळ मोक्ष प्राप्ती करण्याकरता आनंदाचा मार्ग करणं गरजेचं आहे. आणि आनंदाचा मार्ग म्हणजे सदाचार या गोष्टी महत्वाच्या. उत्तम प्रकारचं कर्म आपल्याला समोरून येणारा सद्भक्त तर कुठंतरी आपल्या अंतःकरणात तीव्र शुद्ध सत्वगुणाची जागृती होते. 3 गुणापेक्षा वरचं चतुर्थ गुण आहे, त्याला शुद्ध सत्वगुण म्हणतात. आणि त्या शुद्ध सत्वगुण कधी जागृत होते अंतःकरणामध्ये, जेव्हा तुझा भाव राहत नाही, तर ते शुद्ध सत्वगुण आपल्या जीवनामध्ये जागृत होत. आणि हे जागृत झाल्यावर मनुष्य हा मोक्षाचा अधिकारी होतो. आनंदगीतेच उत्तर आहे सगळ्या प्रश्नांमध्ये. सगळे प्रश्न आनंदगीतेमध्ये टाकले तर सगळे उत्तर आपल्याला आनंदगीतेतून भेटतात. आनंदगीतेने जे सांगितलंय ना ते अविस्मरणीय अद्वितीय असं वर्णन केलंय. सोपं सांगितलंय म्हणून त्याच काही माणसांना वाटत नाही, कारण माणसाला अवघड जायची सवय. कारण तत्वज्ञान अवघडातच असतं असं लोकांची भावना आहे. पण साधू संतांनी ते सोपं करून ठेवलंय, ते अत्यंत गरजेचं आहे.
प्रल्हाद राजाला भगवान प्राप्त झाल्यावरही, ईश्वर प्राप्त झाल्यावर सुद्धा भगवंताची पूजा करावी हे विचारतात. कशा करता? तुमच्या आमच्या उद्धाराकरता ही स्तोत्र म्हणतात. आणि बघा, आनंदाची तृप्ती कशा मध्ये सांगितलं. एखादा आनंद नामाचा पुरुष जेवला म्हणतात. आनंद नामाचा पुरुष जेविला आनंदाची ढेक आनंद नामाच्या पुरुषाला जीव घालावा. जीव घालिता संन्यासी बहुपुण्य होय त्याशी. तोषविता साधू संता जाऊनी अनंता झाले ब्रह्म संतर्पण कोणती यज्ञ फळ येणं. साधू महाराजांची भाषा आहे. म्हणून नामाचा पुरुष ओळखता, तो असो का अन्य देशाचा, तो सखा सज्जन जीवाचा, त्याचा आदर सत्कार करावा. त्याची करी धरुणा आणावे, आपले सदनी वैसवावे, मृदू आसन घालावे, महाप्रीती करुण्या. विचार घरी आसन घालून काय विचाराव? 4 पदार्थाची पण विचाराव. जीव, दैवता, प्रपंच, परमेश्वर काय आहे, जीवाने काय करावं, दैवता कशाला म्हणतात, प्रपंच काय आहे, परमेश्वर प्राप्ती कशाने होते, त्या गोष्टी आपल्याला कळून घ्याव्या सद्गुरूकडून. कारण सद्गुरूशिवाय कळत. सद्गुरू कोण कळाल्यानंतर सद्गुरू बोलत ठसला ज्ञान दीप उजळला, तेने पूर्ण दृश्य झाला सद्गुरू स्वामी शिष्याशी. सद्गुरूला प्रश्न विचारल्याशिवाय सद्गुरूची प्राप्ती कशी बरी होईल. म्हणून महाराज प्रश्न विचारावा लागते. सद्गुरू देह संबंधाने जरी भेटले पण सद्गुरू गुण संबंधाने भेटत नाहीत कित्येकांना. सद्गुरू देहधारी म्हणून आहेत समोर, पण सद्गुरूतली अनन्य किंवा एक गुणवत्ता ओळखणं गरजेचं आहे. आणि ते ज्ञान जे देतात ते आनंद नामाचा साधक आहे. अनेकदा आनंद नामावर वासना जगली ना महाराज, तेव्हा तो जीव मुच्यते. मग त्याकरता नामाची विसंबू नये क्षणभरी, उदका मागे उदक वाहे परी, ऐसे नाम स्मरावे. पाणी जसं एकामागं एक सारखं वाहत राहतं, तो त्यामध्ये खंड नसतो. आपण जसं खंड चातुर्मास करतो त्याच्यामध्ये खंड नसतो. अखंड सप्ताह, अखंड दत्तनाम, खंड नाही. परमात्माच अखंड आहे, परमात्माच अद्वितीय आहे, परमात्माच नित्य आहे. म्हणून नित्य स्मरण करणं ही खरी भक्ती आहे. मग असं नाही की बाबराव त्याची चार्जिंग संपत आली, त्याला चार्जिंगची व्यवस्था करावी. आणि काढतो 9% चार्जिंग. बरेच वेळ पाहिजे अजून. 7:30 होतात अजून अर्धा तास. हा ते चालेल. माफ करा, थोडस मोबाईल चार्जिंग संपायचं म्हणून मध्ये थांबलो जरा.